नमस्कार, मी आकाश बालोटे पाटील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत पुण्यातल्या अतिशय सक्सेसफुल, मोठ्या आणि लॅविश अशा एका टाउनशिपमध्ये. ही टाउनशिप म्हणजे क्रिसाला हिरानंदानी टाउनशिप. टाउनशिपबद्दल, प्रोजेक्टबद्दल आपण कंप्लीट माहिती घेऊ. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओना लाईक्स करा. आज हा प्रोजेक्ट आपण रिव्ह्यूसाठी का घेतला त्याच्या संदर्भात का बोलायचं झालं तर हिरानंदानी सारखा एक लेगसी, एक मोठा मुंबईतला ब्रँड ज्याच्या नावावरती प्रोजेक्ट विकला जातो, ज्याच्या नावावरती प्रोजेक्ट घेतला जातो आणि ज्यांच्या नावावरतीच प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टच्या बाकीच्या गोष्टी बघितल्या जातात, असा हा हिरानंदानीचा प्रोजेक्ट. दुसरा याचं लोकेशन बघाल तर वाकडच्या किंवा आपण मुंबई पुणे हायवे जो आहे, वाकडचा भूमकर चौक जो आहे, तिथून प्रोजेक्टवरती यायला साधारणतः 15 ते 18 मिनिटं लागतात. 9 किलोमीटरचाच डिस्टन्स आहे. इथून फेज 1, फेज 2 आणि फेज 2 ची जर का डिस्टन्सच्या गोष्ट करायची झाली तर साधारणतः 7 ते 9 किलोमीटरच्याच अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टच्या दोन्ही बाजूला म्हणजे प्रोजेक्टच्या पूर्वेला जिकडे कोलते पाटीलची साईट आहे, कोलते पाटील लाईफ रिपब्लिकची साईट आहे, त्याच्या बाजूनं जो पुण्याचा इंटरनल रिंग रोड आहे तो चाललाय आणि प्रोजेक्टच्या वेस्ट साईडने साधारणतः 3 किलोमीटरवरती पुण्याचा जो आउटर रिंग रोड आहे तो चाललाय. म्हणजे पुण्याला जर का या प्रोजेक्टला जर का कनेक्टिव्हिटी बघायचं झालं तर त्या प्रोजेक्टला दोन्ही साईडने आपल्याला रिंग रोडची कनेक्टिव्हिटी आहे. प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघाल तर सह्याद्री हिल्स आहेत. प्रोजेक्टमध्ये पाण्याचा जो काही प्रोव्हिजनचा विषय आहे तो पवना रिव्हरमधून स्वतःचं त्यांचं पाण्याची प्रोव्हिजन असेल, त्यांचं पंप हाऊस असेल आणि तिथूनच पाणी हे टाउनशिपसाठी घेतलं असेल. 105 एकराची ही टाउनशिप आहे. 105 एकरामध्ये आपल्याला 40 एकराचा जो पार्ट आहे तो 40 एकराचा पार्ट असेल तो डेला रिसॉर्टचा असेल, ज्याच्यामध्ये 8 एकराचा जो एरिया आहे तो रेस्कोर्सचा एरिया असेल. बाकीचा जो एरिया आहे तिकडे अतिशय लॅविश असे रूम हाऊसेस किंवा बंगलोज येत आहेत, कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट येत आहेत, रिसॉर्ट येत आहेत किंवा तुम्हाला अम्युजमेंट पार्क्स येत आहेत, जे तुम्ही ॲज अ टाउनशिप मेंबर तुम्ही पे करू शकता आणि तुम्ही यूज करू शकता. या 105 एकराच्या टाउनशिपमधला जर का 40 एकराचा आपण जर का पार्ट सोडला डेला रिसॉर्टचा तर राहिलेल्या 65 एकर्समध्ये आपल्याला सगळ्या इस्टॅब्लिशमेंट इकडे मिळतील. म्हणजे फेज वाईज याची डेव्हलपमेंट असेल. 2 BHK, 3 BHK, 3 BHK डुप्लेक्स, 4 BHK डुप्लेक्स अशा सर्व कॉन्फिगरेशन्स असतील. इकडे आपल्याला मोठे शोरूम सुद्धा असतील, छोटे शॉप्स असतील ज्या डेली नीड्ससाठी गरजेचे आहेत. या 105 एकरामध्ये 2 नॅचरल आपल्याला छोटे पॉन्ड सुद्धा आहेत. याच्यामध्ये आपल्याला टाउनशिपमध्ये एक इस्कॉन टेम्पलच्या सुद्धा एक इस्कॉन टेम्पलसाठीचे एक प्रोव्हिजन आहे, जिकडे इस्कॉन टेम्पल येत आहे. प्रोजेक्टमध्ये बघाल तर प्रोजेक्टमध्ये इंटरनल रोड्स मोठे असतील. प्रोजेक्टचा सगळा जो काही मेंटेनन्सचा पार्ट असेल तो ॲज अ टाउनशिपमध्ये बघितला जाईल. त्यामुळे प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला जो फील आहे किंवा जो लॅविशनेस आहे तो नेहमीच इथे राहील. आता आपण या प्रोजेक्टमध्ये जो फर्स्ट आणि सेकंड फेजमध्ये जो लॉन्च झाला, जो 2 BHK आणि 3 BHK त्याचा सॅम्पल फ्लॅट बघतोय. इकडे आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजून घ्यायला हवी की ज्या ज्या वेळेला नवीन क्लस्टर ओपन होईल त्या वेळेला जो सॅम्पल असेल किंवा त्याचं जे कॉन्फिगरेशन असेल, साईज असेल ते वेगळे असेल, त्याचे जे काही इंटरनल चेंजेस असतील ते वेगळे असतील. आता आपण हा फक्त रेफरन्ससाठी घेतोय. जो पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये जो लॉन्च झाला त्याच्या ॲक्च्युली 2 महिन्यामध्ये 2000 युनिट्स विकलेले आहेत. चला आपण ॲक्च्युली हा फ्लॅट बघू. याच्यामध्ये आतमध्ये येतात त्यावेळेला आपल्याला एल कंपनीचा हा स्टँडर्ड लॉक मिळते, ज्याच्यामध्ये आपण चावीने किंवा पासवर्डने किंवा फिंगरप्रिंटने सुद्धा आपण हा दरवाजा ॲक्सेस करू शकतो. हे आपल्याला इथं जेवढे आवश्यक आहे तेवढीच पण डिसेंट लॉबी दिलेली आहे. हा फ्लॅट आहे 794 कार्पेटचा. याच्यामध्ये बघाल तर हा जो एरिया आहे हा 17.5 बाय 10.5चा एरिया आहे, ज्याच्यामध्ये लिव्हिंग आणि आपला हा सेपरेट डायनिंग एरिया दिलेला आहे. म्हणजे आपण इथं जर का बघाल तर इथं आपल्याला हा डायनिंगचा एरिया बनवू शकता. हा अतिशय चांगला इथे डायनिंग बसेल आणि सेपरेट बसेल लिव्हिंगपेक्षा. इकडे बघाल तर तुम्ही इकडे सी शेपमध्ये सुद्धा हा एरिया कन्सिडर करू शकता. म्हणजे इथे तुम्ही अगदी शिपमध्ये
आपला जो सोफा आहे तो लावून तुम्ही इकडे टीव्ही लावू शकता. तुमचा जो टीव्ही सोफा हा वेगळा राहील आणि तुमचा जो डायनिंगचा एरिया आहे तो वेगळा राहील. हॉलच कनेक्टेड आपल्याला ही बाल्कनी आहे. आता बाल्कनीमध्ये जर का तुम्ही दरवाजाची क्वालिटी बघाल तर अतिशय हेवी क्वालिटीचे हे मटेरियल आहे. हा आपल्याला इकडे दरवाजा, याच्यामध्ये आपल्याला ही बाल्कनी मिळते. बाल्कनीची जी साईज आहे ती 10.5x5 ची साईज आहे. 794 कार्पेटमध्ये ही साईज एकदम डिसेंट आहे. तुम्ही बसू शकता आरामात इकडे. आपल्याला हे हेवी मटेरियल दिलेलं आहे. ह्या हेवी मटेरियलचं आपल्याला हे ग्रिलचं इकडे ग्रिल मिळेल. याच्यासोबत आपल्याला इकडे कृषी वृंदावन पण मिळते. हा प्रत्येक फ्लॅटसाठी आपल्याला मिळणारा भाग आहे. त्यामुळे त्याला एक एक कल्चरल एक पार्ट म्हणू शकतो, तो आपल्याला इकडे मिळतो. इकडे आपल्याला हा एक पार्ट दिलेला आहे जिकडे आपण मोबाईल चार्जिंगला ठेवू शकतो ज्यावेळेला तुम्ही इथे बसलेला असाल. इथून चालू होतं आपलं किचन आणि आपल्या बेडरूमचा पार्ट. इथे बघाल तर आपल्याला 8.8x4चं हे पॅरल प्लॅटफॉर्म मिळतंय. म्हणजे किचन अतिशय सुंदर आहे, छोटा आहे पण अतिशय सुंदर आहे. पॅरल प्लॅटफॉर्म असल्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम युटिलायझेशन केलेलं आहे. इकडे आपल्याला हा जो एरिया आहे हा फ्रीजचा एरिया तुम्ही यूज करू शकता. आणि यालाच अटॅच्ड आपल्याला इन्क्लोज अशी 8x3ची ड्राय बाल्कनी मिळते. म्हणजे आपल्याला 2 सिंक आहेत. हा एक सिंक आहे आणि इकडे वॉश बेसिनचा एक सिंक आहे. तुम्ही दोन्ही सिंक बघू शकता. इकडे आपल्याला वॉशिंग मशीनचा एरिया दिलेला आहे. फ्लॅटमध्ये किचन तुम्हाला अतिशय सुंदर आणि छान वाटेल. इथे चालू होतं आपलं हे कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूममध्ये सुद्धा आपल्याला बघाल तर कोहलरचे ब्रँड्स ज्या टाईल्स आहेत त्या अतिशय प्रीमियम दिलेल्या आहेत. इथून चालू होते आपली ही चाइल्ड बेडरूम. चाइल्ड बेडरूम बघू शकता अगदी स्क्वेअरमध्ये आहे. 10.2x11.1 ची ही चाइल्ड बेडरूम आहे. चाइल्ड बेडरूमला आपल्याला या फुल लेंथच्या विंडोज भेटतील. विंडोजची क्वालिटी बघाल तर ते अतिशय चांगले आहे. नंतरच्या काळामध्ये तुम्ही बाहेर इनविजिबल सेफ्टी ग्रिल लावू शकता. हा एकदम स्क्वेअरमध्ये येणारा हा आपल्याला बेडरूम मिळेल. बेडरूममध्ये टाईल्स वगैरे जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय छान दिलेलं आहे. इथून चालू होता आपला हा मास्टर बेडरूमचा पार्ट. मास्टर बेडरूममध्ये आल्या तुम्हाला डाव्या हाताला 7.6x4.6चं आपल्याला हे वॉशरूम मिळतंय. अटॅच्ड वॉशरूम असेल. अतिशय चांगल्या प्रीमियम क्वालिटीच्या टाईल्स कोहलरसारखा ब्रँड यूज केलेला आहे. इथून आतमध्ये आलात की आपलं हे जे आहे आपलं हे मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती 10.5x13ची साईज आहे. अगदी चांगली साईज आहे, डिसेंट साईज आहे. याला अटॅच्ड आपल्याला हे बाल्कनी आहे. म्हणजे या फ्लॅटला आपल्याला 2 बाल्कनी मिळतील. या बाल्कनीची जी साईज आहे ती 10.5x3ची साईज आहे. अतिशय डिसेंट साईज आहे ही. आता जो तिसरी फेजची जी लॉन्च आहे त्याच्यामध्ये जे 2 BHKचे कार्पेट आहे ते 756 स्क्वेअर फूटचे आहेत. 3 BHK साधारणतः 1165 ते 1200 स्क्वेअर फूटचा 3 BHK असेल. 2 BHKची जी प्राइस आहे ती साधारणतः 77 लाख ऑल इन्क्लुसिव्ह असेल. 3 BHK साधारणतः 1,25,00,000 ते 1,30,00,000च्या दरम्यान असेल. आता जो आपण 794चा जो 2 BHK पाहिला, तो ॲक्च्युली आपण फ्लॅट पाहिला, त्याची 78-79 लाख रुपीज प्राईस होती. आता जे लॉन्चेस येत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे 2 BHK येत आहेत. हा फ्लॅट किंवा हा प्रोजेक्ट कुणी कन्सिडर करायला हवा याचं जर का एक बघायचं झालं तर ज्यांना टाउनशिपमध्ये राहायला आवडतं, हिरानंदानीसारखा मोठ्या ब्रँडसोबत त्यांना फ्लॅट घ्यायचा आहे, तो एक्सपिरियन्स त्यांना घ्यायचा आहे. डेला रिसॉर्टचा आपण फील म्हणतो किंवा जो एरिया आहे त्याचा जो लॅविशनेस आहे त्याचा फील घ्यायचा आहे, त्यांनी हा फ्लॅट नक्कीच कन्सिडर करायला हवा. फ्युचरमध्ये याची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली असेल. म्हणजे दोन्ही साईडला याचे रिंग रोड्स आहेत. हिंजेवडी किंवा हायवेपासून हा कनेक्टेड आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेपासून अगदी कनेक्टेड आहे. 8-10 मिनिटाच्या अंतरावरतीच हा प्रोजेक्ट आहे. त्यांनी नक्कीच कन्सिडर करायला हवा. जे मुंबईचे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना शांत
ठिकाणी राहायचं आहे किंवा त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ते नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकतात. जे हिंजवडी फेज 1, फेज 2, फेज 3 मध्ये राहतात किंवा बाणेर बालेवाडीसारख्या एरियामध्ये राहतात, ज्यांना 15-20 मिनिटाच्या डिस्टन्सवरती अतिशय चांगल्या टाउनशिपमध्ये फ्लॅट हवा आहे, तर तो फ्लॅट किंवा त्यांनी हा फ्लॅट नक्कीच कन्सिडर करायला हवा. पूर्ण अम्युनिटीचा हा पोर्शन असेल, इथे खूप अम्युनिटीज दिल्या जातील, खूप चांगल्या एलिव्हेशनच्या बिल्डिंग्स आहेत, वेल व्हेंटिलेटेड फ्लॅट्स असतील. याचा नक्कीच आपण फ्लॅट घेताना कन्सिडर करायला हवा. प्रोजेक्टमध्ये हायराईज बिल्डिंग असतील, ऑफकोर्स हिरानंदानीचा जो कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे, त्यांचा जो इलेव्हेशनचा पार्ट आहे तो अतिशय बेस्ट असतो. इथे बघाल तर तुम्हाला व्हेंटिलेशन किंवा इथे तुम्हाला जो ॲटमॉस्फिअर आहे तो अतिशय चांगला असेल, पोल्युशन फ्री एरिया असेल. त्यामुळे हा फ्लॅट किंवा हा प्रोजेक्ट तुम्ही नक्कीच कन्सिडर करायला हवा. तुम्हाला जर का हा प्रोजेक्ट आवडला असेल किंवा या प्रोजेक्टमध्ये येणाऱ्या फेजेसमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल, फ्लॅट बाय करायचा असेल, तर तुम्ही नक्कीच आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल. इकडे बेस्ट डील करून द्यायची गॅरंटी आम्ही घेतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.